मित्रांनो, ही होती आमची कोलंबोची पहिल्या दिवसाची सकाळ आणि हा हॉटेलचा व्ह्यू. आज आम्हाला सिटी टूर कोलंबो शहराचा करायचा होता. तर सर्वात अगोदर ह्या समुद्राच्या सिटी व्ह्यूचा मजा घेतला. श्रीलंकामध्ये आपल्याला सगळ्यात अगोदर मनी एक्सचेंज करायचा होता. आपल्या इंडियन रुपीज देऊन आपल्याला श्रीलंकन LKR घ्यायचे होते. सध्या LKRचा रेट 3.5 आहे. म्हणजे आपण 100 रुपीज दिले तर आपल्याला 350 रुपये श्रीलंकन मनीचे मिळतात. त्यासाठी मनी एक्सचेंजसाठी मी शॉर्टकट पर्याय निवडला. जवळच असलेल्या कसिनोमध्ये व्हिजिट दिली. तिथं एक मेंबरशिप कार्ड बनवून घेतलं, जे फॉरेनर लोकांसाठी असतं, आणि कॅशियरकडे जाऊन आपल्याला हवे तेवढे मनी एक्सचेंज करून घेतले. आज आपलं पहिलं डेस्टिनेशन होतं गंगारमैया बुद्धिस्ट टेम्पल. त्याला गंगारमैया विहार पण म्हणतात. बुद्धाचं खूप प्राचीन मंदिर आहे. मंदिर हे कोलंबोच्या मध्यभागी स्थित आहे. उबर कार बुक करून आपण मंदिराला सहज जाऊ शकतो. मंदिरात गेल्यावरच आपल्याला मंक यांचे दर्शन झाले. त्यांचा आशीर्वाद घेऊन आपण मंदिर एक्सप्लोर करण्यासाठी सुरुवात केली. मंदिराच्या बाहेरच इतकी छान कलाकृती ठेवलेल्या मूर्त्या होत्या की इतक्या रेखीव आणि सुंदर आहेत की यांना बघणं आणि यांचे कलाकृतीचा आनंद घेणं एक विशेष गोष्ट आहे. हजारो तांबे, चांदी, सोनं, सिरॅमिक, दगड, सगळ्या प्रकारच्या धातू आणि वस्तूंपासून बनलेले बुद्धाच्या मूर्त्या आहेत, ज्या इथं अलग अलग भक्तांनी दिलेल्या आहेत. हजारो बुद्धाचे छोटे मोठे लहान मोठे स्टॅच्यू या मंदिरामध्ये आहे. हत्तीदंत इतके मोठे खूप सारे इथं शोपीस म्हणून ठेवलेले आहे. ह्या मंदिराची खासियत अशी आहे की अलग अलग भक्तांनी आतापर्यंत जे दान स्वरूपात बुद्धाला दिलेल्या वस्तू आहे, त्या सर्व वस्तू संग्रह म्हणून ह्या मंदिरामध्ये जतन करून ठेवलेल्या. गंगारमैया टेम्पल हे फक्त एक मंदिर नसून एक प्राचीन म्युझियम आपण याला म्हणू शकतो. खूप सुंदर कलाकृती इथं आहेत.
पायऱ्यांनी वरती गेलं की आपल्याला एक झाड दिसतं. त्याच्या हे झाड खूप जुनं आणि विशाल आहे. खूप शेकडो वर्षांपासून हे झाड इथं असणार. त्याच्याच खाली बुद्धाची मूर्ती आहे. ह्या मूर्तीची आणि या झाडाची सर्व लोक पूजा करून त्याला दक्षिण दान देतात आणि त्याला एक चक्कर मारून आपली मनोकामना पूर्ण होण्यासाठी प्रार्थना करतात. या झाडाच्या समोर बसण्यासाठी जागा आहे. तिथं बसून सर्व भक्त बुद्धाची प्रार्थना करतात. मंदिरामध्ये प्राचीन काळातील खूप वेगवेगळ्या वस्तू आपल्याला पाहायला मिळतात. शिक्के, ग्लास, नंतर शिल्प, मूर्त्या, टेबल, खुर्च्या, म्हणजे ज्या ज्या वस्तू आपण विचार करू शकतो त्या सर्व इथं लोकांनी गिफ्ट दिलेलं आहे बुद्धाला. आणि या सर्वांनी एक म्युझियमसारखं जतन करून ठेवलेलं आहे. हजारो दिवे, ही नटराजची मूर्ती आहे. दीपक लावण्यासाठी केलेली ही जागा आहे. त्याच्यात हजारो दिवे लागतात एका टायमात. अमेझिंग थिंग की अँटिक गाड्यांचं कलेक्शन सुद्धा इथं आपल्याला पाहायला मिळतं. तसं श्रीलंकामध्ये खूप साऱ्या अँटिक कार्स आहेत ज्या ऑन रोड चालू आहेत सध्या. इथल्या लोकांना त्याची आवड आहे. मंदिरासाठी अर्पण केलेले खूप सारे हिरे, पुष्कराज, रत्न, अलंकार इथं म्युझियमसारखे डिस्प्ले केलेले आहे. आणि ती ह्या मंदिराची देणगी स्वरूपात आलेली वस्तू आहे. गंगारमैया टेम्पलच्या समोरच काही अंतर चालून गेल्यावर सीमा मलायाका या नावाचे हे सुंदर मंदिर आहे. एक लेकच्या मध्यभागी हे मंदिर असून
येथे खूप छान व्हाईब्स येतात। आजूबाजूला पूर्ण सिटीच्या मोठमोठ्या इमारतीच्या मध्यभागी हा स्वच्छ आणि सुंदर आणि प्राचीन काळातला मंदिराचं सुंदर स्वरूप इथं बघायला आपल्याला मिळतं। तर मित्रांनो, बाय। आता मंदिराचा टूर संपल्यानंतर नेक्स्ट डेस्टिनेशनला आपण जातो आहे। बाय बाय।